नमस्कार, मी लेखिका संगीता कोळपे मराठी कथा सर या चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे मी आज तुमच्यासाठी खूप छान आणि सुंदर अशी एक फॅमिली कुटुंबातली एक कथा घेऊन आलेली आहे आणि ती तुम्हाला नक्की आवडेल ती अशी मी आशा करते। चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया आजच्या आपल्या या कथेला। तर आजची कथा आहे आपल्या कुटुंबातील। बघा, जेव्हा कुटुंब एकत्र असतं तेव्हा कुठेतरी त्या कुटुंबाची प्रगती होते, पण जेव्हा कुटुंब मात्र एकटंच असतं ना, तर ते कुटुंब मात्र ते शेवटपर्यंत एकटं राहतं। कारण त्याला स्वतःची प्रगती करता येत नाही। कारण का, येऊन येऊन दोनच कमावणारे माणसं असतात। दोनामध्ये किती खाणार, किती ठेवणार, किती कमवणार, मला सांगा। तर ह्या सगळ्या गोष्टी असतात। आजकालच्या जीवनामध्ये काय झालंय माहितीये का, मी, माझा नवरा आणि मुलं एवढ्याच सगळ्या गोष्टी असतात। पण ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबवल्या पाहिजे। आपण जे आपलं एकत्र कुटुंब आहे ते टिकून ठेवलं पाहिजे। घरात जो करता धरता आहे त्याचा मान मर्यादा केल्या पाहिजे आणि जे करता धरता आहेत ना, त्यांनी सुद्धा मागच्यांना समजलं पाहिजे की ते लोक नेमके काय करतात, कोणासाठी करतात, आपल्याच घरासाठी करतात ना। तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे। तर मग आपली कुठेतरी कुटुंबाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही। जर आपल्याला आपल्या कुटुंबाची प्रगती करायची असेल, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आपल्या जवळ टिकून ठेवायचा असेल, तर त्याच्यासाठी कुणाला तरी 2 पावलं मागे जावं लागतं। असं नाही तू केलं म्हणून मी ते करायलाच पाहिजे, तू नाही केलं म्हणून मी नाही करणार असं म्हटलं तर कुणाचंच घर चालत नाही, कुणालाच बरकता येत नाही, ना बाजूवाल्याला ना आपल्याला। मग काय तर बघा, 2 भावांचं आजकाल असं झालंय, 2 भरपूर ठिकाणी आहे खूप चांगले राहतात भावंड, पण काही ठिकाणी असं आहे की त्या भावाभावांमध्ये एवढा वाद असतो की अगदी म्हणायचं सांगायचं झालं ना की सक्का भाऊ पक्का वैरी। तर अशीच परिस्थिती झालेली खूप ठिकाणी आहे मित्रांनो, मी खूप ठिकाणी बघितलेलं पण आहे। तर मला एक सांगा, जात्या वेळेस आपण कोणच घेऊन जात नाही, हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे। मग मित्रांनो, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्याच पाहिजे ना। आपल्या कुटुंबाला आपणच नाही टिकून ठेवलं तर कोण ठेवणार, आजूबाजूवाले ठेवणार का, नाही ना। मग आपण आपल्या कुटुंबाशी कसं राहिलं पाहिजे, कसा व्यवहार केला पाहिजे। जरी कामं असतील, महिला असतील, एकीने ती काम केलं तर दुसरीने दुसरं काम केलं पाहिजे आणि आपल्या कामाची कुठेतरी सांगड घातली पाहिजे आणि ती सांगड पुढे घेऊन गेलं पाहिजे। तेव्हाच आपल्याला कुठेतरी त्याचा फायदा होतो आणि आपलं कुठेतरी जीवन बदलायला सुरुवात होते। पण जर आपण ह्या सगळ्या गोष्टी काहीच करत नसेल आणि त्याच्यामधून जर आपल्याला कुठेतरी प्रत्येक गोष्टीची दुसऱ्यांची मन दुखवायची सवय असेल, याला बोल त्याला बोल, घरातल्या मध्ये बोल, वाद कर, भांडणं कर पैशावर, तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपण थांबवल्या पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आळा घातला पाहिजे। मग बघा, आपलं 101% कुटुंब कोणीच थांबू शकत नाही पुढे जाण्यापासून। तर त्याच्यासाठी सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे। आपण जेव्हा आपल्या मुलांना, आपल्या मोठ्यांना, आपल्या भावंडांना जेव्हा बोलत असतो ना, तर ते तर लहान असतात हो, ते तर ऐकून घेतात, त्याचा काही विषय नाहीये। पण विषय हा आपल्यापासून असतो। आपण त्यांना सुराला लावून देतो, पण आपण कुठेतरी मागे राहतो, ते होता कामा नये। त्यामुळे जे ते सुराला लागतात ना, त्यावेळेस आपणही त्यांच्यासोबत गेलं पाहिजे, आपणही त्यांच्यासोबत कामं केली पाहिजे। मग बघा, कोणालाही राग येणार नाही, कोणाचाही वाद वैर, कोणाच्याही मनात दोष निर्माण होणार नाही। आणि जर तो दोषच मनातला कुठेतरी थांबवायचा असेल तर त्याच्यासाठी मात्र एकच पर्याय आहे मित्रांनो, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस आपलं जे कुटुंब आहे ते कुटुंब एकत्र चालवलं पाहिजे। मग त्याच्यामध्ये कोणीही असो, जाव असो, सून असो, सासू असो, नणंद असो, कोणीही असो, कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही। हे घर आपलं, संसार आपला, पैसे आपलं, माणसं आपली, मग आपण भांडतोय कोणासाठी, कोणासाठी भांडतोय सांगा। हा, आपल्या भावासाठी भांडतोय, जावेसाठी भांडतोय, नंदेसाठी भांडतोय, कोणासाठी? आपण जर त्यांच्याच घरामध्ये कुठेतरी आपल्याला आपलं स्थान निर्माण करतोय, आई वडिलांचं असेल, सासू सासऱ्यांचं असेल, अजून दीर जावचं असेल,
कोणाचंही घर असू द्या, त्या घरामध्ये कुठेतरी आपल्याला स्वतःचं स्थान निर्माण करता आलं पाहिजे आणि माणसाला कुठेतरी जीवनामध्ये पुढे जाता आलं पाहिजे, कुठेतरी आपल्यात बदल घडवून आणता आले पाहिजे. आपण जर स्वतःत बदल घडवले ना तर आपल्याला जग बदलायला काहीच वेळ लागत नाही. पण आपण स्वतःतच बदल नसेल घडवत ना तर आपण मात्र जिथे आहोत तिथेच राहू. तर हे कुठेतरी मला वाटतंय आपण थांबवलं पाहिजे. मग याच्यासाठी पहिल्यांदा सुरुवात मी अगोदर सांगितलं की आपल्यापासून केली पाहिजे. आपल्यापासून जेव्हा आपण सुरुवात करतो ना तर त्याचा शेवटही आपल्यापासूनच झाला पाहिजे. तर मग काय होईल माहितीये का, समोरच्या व्यक्तीच्या जे मनात मध्ये अतिशय प्रेम निर्माण होईल आणि आजूबाजूची 4 लोक असतात ना तीही आपल्याला नवजत असतात. मग त्यांनाही असं वाटतं की नाही 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 खूप छान आहे, यांची फॅमिली खूप सुंदर आहे. आणि मला तरी वाटतं की प्रत्येकाने आपल्याला बोलावं, वा काय सुंदर फॅमिली, काय सुंदर राहतात, कधीच भांडणं नाही. ज्याच्या घरात भांडणं नाही ना त्याच्या घरात 100% लक्ष्मी नांदते. तर मित्रांनो मला सांगा, जर तुम्ही तुमच्या घरामध्ये जर तुमचं जॉईंट कुटुंब असेल, एकत्र कुटुंब असेल तर ते कुटुंब टिकून ठेवा, त्याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तुम्हाला अशाच नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतील. एकत्र कुटुंब असेल, सासू सुनांची भांडणं असतील, जावाजावांची भांडणं असतील आणि इतरही आजूबाजूवाल्यांची भांडणं असतील. भांडणं म्हटलं ना की आजकाल सगळ्यांनाच आवडतात. कोणाला भांडायला नाही आवडत पण भांडणं बघायला जास्त आवडतात. तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी आहे. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.